नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पारनेर तालुक्यात वातावरण पेटलंय. नक्की कोण आहे आघाडीवर? पहा मेंढपाळांनी दिलेल्या प्रतिक्रिया. पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता सध्या पारनेर तालुक्यामध्ये वातावरण बदललं आहे. या पारनेर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीकडून राणीताई लंके, माहितीकडून काशीनाथ दाते, अपक्ष माजी आमदार विजय आवटी, अपक्ष विजय सदाशिव आवटी, अपक्ष संदेश कारले तसेच अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नक्की कोण होणार जनतेच्या मनातील आमदार? तर आपण नक्की पाहूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने घेतलेला पारनेर तालुक्यातील ग्राउंड रिपोर्ट. तसेच मेंढपाळ बांधवांच्या प्रतिक्रिया नक्की पहा. मेंढपाळ बांधवांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि नक्की काय म्हणाले मेंढपाळ आपण जाणून घेऊयात. कारण पारनेर तालुका हा एक सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्याचा आमदार ज्याला बनायचे असेल त्याला खरं मतदान मेंढपाळ बांधवांचे पाहिजे. कारण पारनेर तालुक्यामध्ये धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा समाज नक्की कोणाच्या पाठीमागे आहे हे आपण राष्ट्रीय लोकराज्य न्यूजने घेतलेल्या प्रतिक्रियेमधून पाहणार आहोत. नक्की जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे आपण पाहणार आहोत. ते पुढील प्रमाणे. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. सध्या आपण आहोत मेंढपाळांसोबत आणि हे मेंढपाळ सर्व पारनेर तालुक्यातील आहेत आणि सध्या पारनेर तालुक्यामध्ये एक जंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या जी जंगी लढत आहे पारनेरमध्ये तिचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष लागून आहे की पारनेर तालुक्यामध्ये जनतेच्या मनातील आमदार कोण. तर या ठिकाणी जे उमेदवार आहे आपण त्या उमेदवारांच्या अगोदर जे उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे त्यामध्ये महाविकास आघाडीकडून राणीताई लंके असेल, थोडक्यात महायुतीकडून काशीनाथ दाते सर असतील, तसेच माजी आमदार विजू आवटी असेल, तसेच अपक्ष विजू सदाशिव आवटी असेल, तसेच अपक्ष संदेश कारले असतील. असे या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये एक पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहेत. तर आपण डायरेक्ट मेंढपाळ बांधवांसोबत आहोत आणि सध्या आपण हे पारनेर तालुक्यातील सर्व मेंढपाळ बांधव आहेत आणि यांच्या काही आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. आणि कारण पारनेर तालुक्यामध्ये ज्या पण उमेदवाराला आमदार व्हायचं त्या उमेदवाराला या धनगर समाजाचं म्हणजे मेंढपाळ बांधवांचं मतदान लागतं तरच तो आमदार होतो. आणि इथून मागचा जर इतिहास पाहिला आपण मागच्या पंचवार्षिकला जरी पाहिलं त्या टायमिंगला निलेश लंके उभे होते. निलेश लंकेबरोबर हे संपूर्ण मेंढपाळ बांधव त्या टायमिंगला त्यांच्या पाठीमागे उभे होते आणि निलेश लंके यांना चांगल्या मताधिक्यांनी त्यांनी त्या टायमिंगला आमदारकीला निवडून दिलं होतं. तर आता सध्या आपण मेंढपाळ बांधवांसोबत आहोत आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्कार, आपण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज पाहत आहात. तुमच्या माध्यमातून संपूर्ण जनता लाईव्ह पाहत आहे. नक्की तुमच्या काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये जी जंगी लढत आहे तर तुमच्या मनातील आमदार कोण? तुमच्या मनातील आमदार कोण? तुमच्या मनातील आमदार कोण? बोला बिंदास, काय घाबरू नका. राणीताई लंकेच का? नक्की राणीताई लंके बोलतात. त्यांनी मेंढपाळासाठी काही गोष्टी आदबलेल्या. मेंढपाळासाठी साहेब म्हणजे निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळाली. त्यांनी समजा काही गोष्टी मदत केलेल्या आहेत त्याच्यामुळे राणीताई लंकेला आम्ही मतदान करणार आहे. राणीताई लंकेला मतदान करणार आहे. पण या ठिकाणी बाकीचे पण उमेदवार आहे. विजय आवटी असेल, विजय सदाशिव आवटी असेल, काशीनाथ दाते असेल, तसेच अजून संदेश कारले असेल. मग हे बाकीचे उमेदवार आहेत तरी पण तुम्ही राणीताई लंकेलाच मतदान का करणार? त्यांची आमची ओळख नाही. ओळख नाही? तुम्ही त्यांना ओळखत नाही? ओळखत नाही. स्पष्टपणे सांगा, तुम्ही त्यांना ओळखता का? स्पष्टपणे ओळखत नाही. ओळखत नाही. ते आता समजा झाले असतील पण फर्स्ट टाइम ते राणीताई लंके, निलेश लंके साहेब आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे संपूर्ण मेंढपाळ बांधव समूह त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. ठामपणे उभे. या पारनेर तालुक्यातील जेवढा पण मेंढपाळ समुदाय आहे काही विस्कुरलेला आहे ते तुमच्या सोबत येणार का? हो, 100%. तुम्ही सर्वांना सांगणार? हो, सर्वांना सांगणार. तर या ठिकाणी अजून काही मेंढपाळ बांधव आहेत. काय वाटतं मग जनतेच्या मनातील आमदार कोण? नक्की कोण तुम्हाला वाटतं? थोडक्यात राणीताई लंके असेल, काशीनाथ दाते असेल, नक्की कोण आमदार व्हावं वाटतं तुम्हाला? राणीताई लंके. तुम्हाला काय एखादं काम सांगता का? आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून तुम्हाला काही मेंढपाळांना मदत मिळाली असेल? आमच्यासाठी मेंढपाळांसाठी त्यांनी मदत केली त्याच्यामुळे आम्ही राणीताई लंकेंना. तर या ठिकाणी अजून काही मेंढपाळ आपल्या सोबत आहे. नक्की काय सांगाल? नक्की म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार आहे. आपल्यासोबत काही अजून मेंढपाळ आहेत. दादा, तुम्ही मेंढपाळ व्यवसाय करता, तुम्ही स्वतः आपल्या
पोटाची खणगी भागवण्यासाठी या रानातून त्या रानात जात असतात। तर नक्की तुम्हाला जे मेंढपाळला येणाऱ्या ज्या समस्या आहेत, तुम्हाला असा या पारनेर तालुक्यामध्ये कोण नेता आहे की तो मदत करतो? लंके साहेब लंके साहेबच का मदत करतो? बाकीचे नेते मदत नाही करत का? संघटनाच त्यांच्यामुळे मेंढपाळ कल्याणकारी संघटना मेंढपाळ कल्याणकारी संघटना त्यांच्यासाठी काम करते आणि तुमच्या पाठीमागे ते उभे राहतात, उभे राहते नक्की उभे राहतात। नक्की राहते हा, बाकीचा जो धनगर समाज आहे, काही विजयभाऊ आवटी सोबत आहे, हे खरं आहे का? आहे पण आता आमच्या संघटनेला ते मदत करतात ना लंके साहेब। हा, लंके साहेब मदत आम्ही करतात। सर्व मेंढपाळ मग जो आता विस्कुरलेला जो समाज आहे, जे काही गेले तिकडे इकडे गेले, त्यांना तुम्ही परत आणणार का? हो टायमिंगला ते एकत्र येणार आम्ही टायमिंगला एकत्र येणार आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी सर्व मेंढपाळ बांधव आहेत आणि या मेंढपाळ बांधवांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी हे जे मेंढपाळ बांधव आहेत, तर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी पारनेर मतदारसंघातून राणीताई लंके यांना मोठ्या प्रमाणात आणि सर्वाधिक जास्त मदत देखील देणार आहोत। जे काही आमचे मेंढपाळ बांधव असेल, धनगर समाजाचे काही बांधव असेल, ते जर कुठे गेले असेल तर आम्ही त्यांना आणणार आणि टायमिंगला ते एकत्र येणार आहेत। आपण मेंढपाळांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि सर्व मेंढपाळ बांधव हे आपली पोटाची खणगी भागवण्यासाठी या रानातून त्या रानात जात असतात। आपण हा जो रिपोर्ट पाहिला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि नक्की जनतेच्या मनातील आमदार म्हणून राणीताई लंके या नक्कीच आमदार होतील। पाहूयात आपण नक्की कोण होणार आहे पारनेर तालुक्यातील आमदार। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, पारनेर। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पारनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।